नमस्कार मित्रांनो, आता मी आहे साताऱ्यामध्ये माहुली येथे. ती 10वीची कार्य 12वीची कार्य या माहुली या इकडे 2 वेणा आणि कृष्णाचा संगम आहे, तर तिकडे पूर्ण केली जातात. पण त्याही पलीकडे जाऊन फक्त मला एवढंच सांगायचं आहे की इथे मी जिथे आता आलो आहे तिथे माझ्या या बाजूला ही जी समाधी दिसते ही समाधी आहे महाराणी ताराराणी यांची, म्हणजेच हंबीररावांच्या कन्या. आणि आपण आता ती समाधी बघूया. ह्या दगडी सिम्बॉल आहेत ना इथे खाली छोटे छोटे बघा. ह्या सिम्बॉलमुळे शोध लागलाय की ही कुणाची समाधी आहे. हे जे सिम्बॉल आहेत ना खाली दगडांवर, हे आधीचे सिम्बॉल आहेत किंवा ते कसं जतन करून ठेवलं जायचं सुरुवातीला, तसं त्याच्यावरून कळतंय. ही छत्रपती महाराणी ताराबाई समाधी. तुम्ही बघू शकता. आतमध्ये एक शिवपिंड आहे इकडे. साताऱ्यातील माहुली येथे सापडलेली ही समाधी आणि ही आहे ही तुम्ही बघितली आता महाराणी ताराराणी यांची समाधी आहे. आणि याच्या बरोबर मागच्या बाजूला म्हणजे इथे आणखीन एक समाधी आहे, ही जी दिसते शेडच्या खाली आहे. ही समाधी कोणाची आहे ते आपण बघूया, तुम्हाला मी दाखवतो. महाराणी येसूबाई साहेब यांची समाधी. श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नुषा छत्रपती संभाजी महाराज यांच्या पत्नी व शाहूनगर तथा सातारा शहराचे निर्माते श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या मातोश्री येसूबाई. अच्छा, मग हे काय आहे? रथ आहे. हां, रथ आहे. रथ आहे. कसला? कृष्णामाईचा रथ. हां, हा रथ आहे. ही समाधी नाही आहे, समाधी मागच्या बाजूला आहे. आपण समाधीकडे पण जाऊया. कृष्णामाईचा रथ आहे हा. म्हणजे इथे कृष्णा नदी बाजूलाच आहे. कृष्णा आणि वेण्णाचा संगम आहे ना बाजूला माहुलीमध्ये. गेलात की नाही तर या कृष्णामाईचा रथ पाहिलात. आणि समाधी बरोबर याच्या मागच्या बाजूला आहे. अगदी हे जुनं बांधकाम आहे, दगडी बांधकाम जे आहेत. ह्या सगळ्या सिम्बॉल, हे जे सिम्बॉल आहेत ना, हा जसा सिम्बॉल आहे अगदी तशा सिम्बॉलवरून वगैरे ओळखली गेलेली आहे ती ताराराणी महाराणी ताराराणींची समाधी. आणि ही येसूबाईंची समाधी आहे. सो तुम्ही बघू शकता, खूप सुंदर असं बांधकाम आहे. पिलरसुद्धा किती मजबूत आहेत आणि खूप हे सुंदरच दिसते. हां हां, राजघराण्याच्या जेवढ्या पण जुनी माणसं आहेत ना, हां, त्यांना प्रत्येकाला एक चिन्ह होतं. तर ही आहे समाधी. आणि इथूनच बघा तो रथ मगाशी जो पुढच्या बाजूला बघितला तो इथून दिसतोय. हे पूर्ण दगडी बांधकाम आहे. आणि हा समाधीचा दरवाजा आहे जिथून तुम्हाला समाधी पाहायला मिळते. जुनी पत्रे सापडलेत ना. हां, आता हे बघा, हे घर इथे आहे, ह्याच्या खाली पण हे आहे. ही पण म्हणजे समाधी असावी कुठली तरी, है ना. ते पण तुळशी वृंदावन होतं असं सांगतायत तिथलं स्थानिक. हां, असं बोल त्याच्यात. ठीक आहे, शूट केल्यानंतर बोलता येईल. पण माहुलीलाच आहोत. इथे हे चेंजिंग रूम्स वगैरे लिहिलं आहे ना, किंवा हे बघा इथे चेंजिंग रूम्स इथे पण लिहिलं बघा.
तर इथे काय असतं थोडक्यामध्ये, इथे प्री वेडिंगसाठी लोक येतात, त्यांना चेंजिंग रूम अवेलेबल करून देतात, त्यातून त्यांची कमाई होते थोडी. आणि हा माहुलीचा संगम माहुली संगम म्हणजे काय, तर थोडक्यात म्हणजे कृष्णा नदी आणि वेण्णा नदी यांचा इथे संगम होतो, म्हणून याला माहुली संगम म्हणतात. दशविधी क्रिया किंवा कोणी जर गेलं तर त्याच्यानंतरच्या ज्या क्रिया असतात त्या क्रिया इथे होतात, माहुली संगमवर केल्या जातात. आणि आता आपण माहुलीच्या मंदिराजवळ चाललो आहोत. तुम्ही बघू शकता इथे गाडी पार्क केल्यात बघा, सगळ्या भरपूर साऱ्या इथपर्यंत गाडी येते. आणि हे बघा किती जुनं झाड आहे, प्रचंड वडाचं खूप जुनं झाड आहे. ते भरपूर या संगमावर, माहुली संगमवर भरपूर वेगवेगळी मंदिरं आहेत जे तुम्ही पाहू शकता. उदाहरण म्हणून तुम्हाला दाखवतो. माहुली संगम म्हणजे काय, तर ते तिकडून एक नदी आली आहे आणि एक नदी इकडून आली आहे. याच्यामध्ये आता पाणी दिसत नाही. या मंदिराच्या खालच्या बाजूला एक नदी आहे. तर ती नदी आणि ही नदी, कृष्णा आणि वेण्णा, या दोन्ही नद्या इथे संगम होतात आणि मग पुढे एक होऊन जातात इकडे. तर तुम्ही बघू शकता या माहुली संगमला कशा प्रकारची मंदिरं आहेत, जुनी बांधकामं असलेली. आता हे मंदिर कसलं आहे ते आपण विचारू, बघू कोणाला जमलं तर. नाहीतर शक्यतो आत्ता तुम्हाला फक्त दाखवतो आहे. माझ्याकडे एवढा वेळ नाही की सगळे हे करेल. पण इथे दबंगची शूटिंग झाली होती, त्यानंतर छावा चित्रपटाचं इथे हे झालं होतं शूट. आणि बोल बच्चनमध्ये सुद्धा माहुली संगमवर शूट झालं होतं, बोल बच्चन चित्रपटात. तर तुम्हाला आणखीन एक समाधी पाहायला मिळेल, ती म्हणजे छत्रपती थोरले शाहू महाराज यांची समाधी. ही जेव्हा पाणी येतं तेव्हा पाण्याखाली जाते ही समाधी. छत्रपती थोरले शाहू महाराज समाधी. आणि समाधीच्या इथे बघा, इथे पिंड वगैरे ही ती समाधी आहे. आणि तुम्ही बघू शकता याच्या इकडे बरोबर हे माऊलीचं मंदिर आहे. हे आहे आय थिंक विठ्ठल रुक्माई मंदिर.